हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अशा 9 सवयींबद्दल सांगणार आहे ज्या सवयींमुळे घरात दरिद्रता येते. बऱ्याच वेळेला घरातल्या मोठ्या व्यक्ती आपल्याला टोकत असतात. हे करू नको, ते करू नको, असं केल्यामुळे असं होतं, तसं केल्यामुळे तसं होतं आणि आपल्याला ह्या गोष्टी आवडत नाहीत. पण त्यांच्या बोलण्यामागे मोठा अर्थ लपलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात की त्या सवयींमुळे घरामध्ये दारिद्र्यता येते. तुम्हाला सुद्धा अशा वाईट सवयी असतील तर तुमच्या घरातून गरिबी कधीही जाणार नाही. जसं वाईट सवयींचा परिणाम हा वाईटच होतो, त्याप्रमाणे काही वाईट सवयींमुळे घरात कलेश आणि समस्या येतात. कारण या वाईट सवयी अशा आहेत ज्यांच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. तर चला जाणून घेऊया अशा 9 सवयींबद्दल ज्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्यता घेऊन येतात. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला आहे, कधीही उष्टी भांडी जास्त वेळ किचनमध्ये ठेवू नये. जेवल्या जेवल्या भांडी लगेच धुवून टाकावीत. काही लोकांना सवय असते रात्रीची भांडी न धुता तशी सकाळला ठेवण्याची, पण या सवयीमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून कधीही उष्टी भांडी तशीच किचनमध्ये ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरावर अशुभ राहू केतूचा प्रभाव पडतो. त्याचबरोबर काही लोकांना जेवल्यानंतर ताटातच हात धुवायची सवय असते, पण असं करू नये. असं केल्यामुळे आपलं जे भाग्य आहे ते कमकुवत होतं. दुसरं आहे, आजकाल लोकांना बिछाण्यावरच बसून टीव्ही पाहत जेवायची सवय लागलेली आहे. पण खरंच ही खूप खराब सवय आहे. यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते. वास्तुशास्त्रामध्ये बिछाण्यावर बसून जेवायला नकार दिलेला आहे, कारण बिछाण्यावर जेवल्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरातील सुखशांती खराब होते आणि घरामध्ये अशांती पसरते. बरेच लोक जेवण बनवल्यानंतर किचन साफ करत नाहीत, पण त्यामुळे संपूर्ण घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि अशा घरामध्ये कधीही धन टिकत नाही. त्यानंतर तिसरं आहे, शास्त्रात आणि पुराणात झोपायची वेळ आणि उठायची वेळ निर्धारित केली गेली आहे. सूर्य उगवण्या अगोदर उठणे आणि सूर्य मावळल्यानंतर झोपणे शास्त्रामध्ये खूप चांगलं सांगितलं गेलेलं आहे. पण काही लोक सकाळी उशिरा उठतात आणि रात्री उशिरा झोपतात आणि शास्त्रामध्ये या गोष्टीला अशुभ मानलं गेलं आहे. असं मानलं गेलंय की अशा व्यक्तींवर लक्ष्मी माता नाराज होते आणि त्यांचं घर सोडून जाते. आणि त्याचबरोबर संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान झोपणं शास्त्रामध्ये खूप अशुभ मानलं गेलेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही ज्या बिछाण्यावर झोपता त्याच्यावर कधीही जेवू नये, त्याच्यावर कधीही घाण ठेवू नये. त्याचबरोबर त्या बिछाण्यावर कधीही फाटलेली बेडशीट टाकू नये, कारण असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या भाग्यावर पडतो. म्हणून सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपलं बेड साफ करावं आणि नंतर त्याच्यावर बेडशीट टाकावी. खूप दिवस एकच बेडशीट बेडवर ठेवू नये, त्यामुळे घरात दारिद्र्यता येते. त्यानंतर चौथा आहे, घरातील मंदिर साफ ठेवावं. पूजा केल्यानंतर आणि पूजेच्या अगोदर दोन्ही वेळा मंदिर साफ करावं. असं केल्यामुळे तुमच्या घराची प्रगती होईल आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदा राहील. जरी तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरी सुद्धा तुम्ही कधीही मंदिरामध्ये धूळ साचून देऊ नका, कारण जर मंदिर अस्वच्छ राहिलं तर घरात मानसिक तणाव निर्माण होतो. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये उपवासाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. जर तुम्ही उपवास करत नसाल तर तुमच्यावर लक्ष्मी माता नाराज होईल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता येईल. तसेच कधीही रात्रीच्या वेळी मंदिर खाली ठेवू नये. देवांच्या मूर्तींवर पडदा टाका किंवा मंदिराच्या गेटवर पडदा टाका. यामुळे तुम्हाला मूर्तीदोष लागणार नाही. त्यानंतर पाचवं आहे, कधीही रात्री कपडे धुवू नये. रात्री कपडे धुतल्यामुळे घरात नकारात्मकतेचा वास होतो, कारण रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती जास्त प्रभावशाली असते आणि मग रात्री कपडे धुतल्यामुळे घरातल्या व्यक्तींना आजार लागतात. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की रात्री पण लोक झाडू मारतात, पण वास्तुशास्त्रामध्ये संध्याकाळनंतर झाडू मारायला नकार दिलेला आहे. वास्तुशास्त्रानुसार झाडूमध्ये महालक्ष्मी माता वास करतात आणि रात्री झाडू मारल्यामुळे महालक्ष्मी माता रुष्ट होतात. त्याचबरोबर वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात. काही लोकांना आंघोळ केल्यानंतर तसंच बाथरूम घाण ठेवायची सवय असते, पण असं केल्यामुळे त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सध्या समस्या येतात. काही व्यक्तींना टॉयलेटचा दरवाजा उघडा ठेवायची सवय असते, पण असं केल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते. म्हणून असे दरवाजे सदा बंद ठेवावेत. त्यानंतर 6वं आहे, काही लोकांना नख चावायची सवय असते आणि मग अशा लोकांचा जो सूर्य आहे तो कमजोर होत जातो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या येतात आणि कामामध्ये अपयश येतं. काही लोकांना घरात इकडे तिकडे चपला काढून फेकण्याची सवय असते. घरात इकडे तिकडे चपला फेकल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर कधीही घराच्या मुख्य दरवाजासमोर चपला काढू नयेत. तिथे चपला काढल्यामुळे लक्ष्मी मातेला घरात येण्यासाठी बाधा निर्माण होते. घरात सदा चप्पल ठेवण्यासाठी रॅक बनवावी आणि त्यामध्ये चपला ठेवाव्यात. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जुनी डायरी असेल तर ती लवकरात लवकर घराच्या बाहेर फेकून द्या, कारण वास्तुशास्त्रानुसार अशी डायरी तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. अशा नकारात्मक ऊर्जेमुळे घराची प्रगती थांबते. म्हणून अशी डायरी जर तुमच्या घरात असेल तर ती लवकरात लवकर घराच्या बाहेर फेकून द्या.
तसेच जर तुमच्या घरामध्ये जुने पेपर असतील तर ते पण लवकरात लवकर घराच्या बाहेर फेकून द्या किंवा रद्दीवाल्याला द्या, कारण जुन्या पेपरांमुळे सुद्धा घरामध्ये अशांती येते आणि समस्या निर्माण होतात. त्यानंतर 7वं आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही कोणाला पैसे देऊ नये. असं केल्यामुळे तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढू शकतो आणि तुम्ही दिलेले पैसे सुद्धा डुबू शकतात. त्याचबरोबर संध्याकाळनंतर कधीही कोणाला दही, दूध आणि मीठ यांसारख्या वस्तू दान करू नये. या गोष्टींचा दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात. तसेच ज्या लोकांच्या मुख्य दरवाजासमोर अंधार असतो त्या लोकांची होणारी कामे सुद्धा बिघडतात आणि अशा लोकांना कधीही खूप मेहनत करून सुद्धा यश येत नाही. त्यानंतर 8वं आहे घरातील घड्याळांचा वास्तुशास्त्राशी घनिष्ठ संबंध आहे. जर तुम्हाला घड्याळ तुमच्या उशीच्या खाली ठेवून झोपायची सवय असेल तर तुमचा वाईट वेळ सुरू होऊ शकतो. त्याचबरोबर भिंतीवर लावलेलं घड्याळ सुद्धा सदा चालत राहिलं पाहिजे. जर ते घड्याळ चालता चालता बंद पडलं तर लगेच दुरुस्त करून घ्या आणि त्याला बंद राहू देऊ नका. जर तुमच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळं असतील किंवा खराब झालेली घड्याळं असतील तर ती लवकरात लवकर घराच्या बाहेर फेकून द्या. नाहीतर तुमची चांगली वेळ वाईट वेळेमध्ये बदलायला वेळ लागणार नाही आणि लक्ष्मी माता तुमच्यापासून दूर जाईल. शक्यतो घरात खराब झालेल्या वस्तू ठेवू नयेत, कारण त्याने घरात नकारात्मकता पसरते. त्यानंतर 9वं आहे गॅसवर कधीही उष्टी किंवा रिकामी भांडी ठेवू नयेत. सदा गॅसला स्वच्छ ठेवा, त्यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी येते आणि आपल्या समाजामध्ये मान आणि सन्मान वाढतो. पुराणामध्ये सांगितलं गेलंय गॅसवर रिकामी भांडी ठेवल्यामुळे घरात दारिद्र्यता येते. अशा घराची प्रगती कधीही होत नाही. मंदिरानंतर जर घरातली दुसरी कोणती पवित्र जागा असेल तर ती किचनच आहे. किचनमध्ये देवदेवतांचा वास होतो. फ्रेंड्स, मी आशा करते आजच्या व्हिडिओमध्ये मी जी पण माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.